तुम्ही कधी गुडघ्यावरती गूळ घासून बघितला का? गुडघे दुखत असतील ना, तर त्यावरती गूळ घासून नक्की बघा. गुडघे दुखत असतील किंवा कुठे पडला असेल, फ्रॅक्चर झालं असेल, ते फ्रॅक्चर थंडीच्या दिवसात जास्त दुखत असेल, अशा वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप अनिवार्य आहे, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे. नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जी रेमेडी बनवतो आहे त्यामध्ये आपल्याला लागणार आहे गूळ. आता गूळ हा कोणताही घेऊ शकता, अगदी एकदम डार्कवाला ब्राऊन कलरचा गूळ घेऊ शकता किंवा फिकट असलेला तोही गूळ घेऊ शकता. कोणताही गूळ घेतला तरी चालेल. गूळमध्ये तुम्हाला माहिती असेल, गूळ हा अनरिफाईंड असतो आणि त्यामुळे त्यात माहिती का कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस अगदी मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे आपल्याला इकडे गूळ घ्यायचा आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल, गूळ हा आपण सेवन केल्याने सुद्धा अगदी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा मस्त अशी छान होतं आणि आपल्याला पचन खूप छान होतं. त्यामुळे तुम्ही गुळाचं सेवनसुद्धा केलं पाहिजे. किंवा घरामध्ये चहा वगैरे बनत असेल तर नक्कीच घरातील साखरेला रिप्लेस करून तुम्ही गुळाचा वापर नक्की करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 चमचे गूळ घ्यायचा आहे. आता माझ्याकडे बघा, या अशा छोट्या छोट्या ढेप आहेत, त्यामुळे मी या छोटी ढेप अर्धीच घेतली आहे. आणि अक्षरशः आपण पोहे खातो ना, त्या चमच्याने 2 चमचे इतपत आपल्याला गुळाचा किस पाहिजे. आता गूळ तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता, असं काहीच नाही आहे. पण मग गुळाचा किस घेतला तर तो कुठेतरी पुढे आपल्याला प्रोसेस करायचा असला तर तो लवकर मेल्ट होतो. त्यानंतर तुम्हाला अशा स्टीलच्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा गूळ तुम्हाला खायचा नाही आहे बरं का, आज आपण हा एक्सटर्नली यूज करणार आहोत. आता गुळानंतर तुम्हाला इकडे घालायचं आहे यामध्ये, ती म्हणजे हळद. जेवढा तुम्ही गूळ घेतला आहे अगदी तेवढीच तुम्हाला यामध्ये हळद लागणार आहे. आता एक गोष्ट, मसालादानीतली हळद इकडे घेण्याची थोडी अवॉइड करा, कारण मसालादानीमध्ये आपण जो चमचा यूज करतो त्या चमच्यानेच जर आपण हळद घेतली ना तर कुठेतरी आग मारू शकतं, कारण त्या चमच्याने आपण तिखटसुद्धा घेतो. त्यामुळे ही गोष्ट थोडी अवॉइड करा. शरीरावरती येणारी सूज रोखण्यासाठी आपण हळद वापरतो, तसेच काही विषाणू, जंतू यांना नष्ट करण्याची क्षमतासुद्धा या हळदीत असते. त्यामुळे सुद्धा आपण हळद वापरत असतो. आणि शरीरातील निरुपयोगी झालेल्या पेशींना नीट करण्याची सुद्धा क्षमता या हळदीमध्ये असते. एवढी गुणकारी हळदीचा आपण खाण्यासाठी तर वापर करतोच, पण त्याचा वापर आपल्याला काही झालं असेल तर आपण तो न चुकता करत असतो. आणि तिसरा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे तो म्हणजे चुना. चुना हा खूप इम्पॉर्टंट रोल इथे ह्या रेमेडीमध्ये प्ले करणार आहे. चुना इकडे ॲज अ बाइंडिंग एजंट म्हणून काम करतो. आणि चुन्यामध्ये तुम्हाला माहिती असेल अगदी असा गुणधर्म असतो, एवढं त्याच्यामध्ये जो आहे चिकटपणा असतो की तो एकदा कुठेतरी लावला तर अगदी तो चिकटला म्हणजे समजा. मग काय करायचं आहे, थोडासा चुना घ्यायचा. आता हा चुना तुम्ही ना थोडासा डायल्यूट करून घेऊ शकता, म्हणजे कसा की थोडंसं पाणी टाकून तो डायल्यूट घेऊन मग तो यामध्ये टाकू शकता. पण ॲज इट इज आपल्याला पुढे याला प्रोसेसच करायची आहे, मग आपण तेव्हाच ॲड करूया असं मला वाटलं, पण तुम्ही यामध्ये सुद्धा ते करू शकता. आता ही जी काही रेमेडी आपण करतोय ती अगदी यंग लोकांपासनं ते वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना कारबाज अशी रेमेडी आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, आजकालच्या युवा पिढीमध्ये सुद्धा सांधिवात होणं ही खूप आम बात झालेली आहे. आणि कुठेतरी थंडीच्या दिवसामध्ये हातपाय हे सगळ्यांचे दुखत असतात. आणि जर कुठे मार लागलेला असेल ना तर हिवाळ्यामध्ये अगदी तो मार असा जसं म्हणूया जसा उफाळून येतो. त्यामुळे आपल्याला कुठेतरी त्यापासनं, त्या पेनपासनं थोडंसं काही ना रिलीफ भेटलं पाहिजे. त्यासाठी जबरदस्त रेमेडी आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यावरती ही वाटी ठेवायची आहे. आता बेसिकली आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे. आता हे अप्लाय कसं करायचं आणि याचा वापर कसा होणार आहे सगळं काही मी तुमच्यासोबत इन अ प्रॅक्टिकल शेअर करणार आहे. आता समजा तुम्ही ही बनवून ठेवलं, आता तुम्हाला हे वापरायचं नाही आहे लगेच, पण बनवून ठेवलं. शक्यतोवर हे तुम्हाला कधी वापरायचं आहे, झोपण्याच्या आधी, म्हणजे रात्रभर त्याला छान असा आराम भेटेल, हो की नाही. मग काय करायचं आहे, आता हे आपण ही जी प्रोसेस करतो आहे ही झोपण्याच्या अगोदर, लावण्याच्या अगोदर करायची. आता समजा तुम्हाला लावायचं आहे तर तुम्हाला पॅन किंवा काही तवा वगैरे गरम करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हे ठेवायचं आहे. आता जसं जसं तवा गरम होत जाईल तशी आपली वाटीही गरम होईल आणि गूळ हा मेल्ट व्हायला लागेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गूळ हा मेल्ट व्हायला लागेल म्हणजेच त्याचा पाक तयार होईल आणि तो
शिजेल तर मग तो पाक जो आहे तो जास्त शिजेल, त्या कारणाने आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे. पण आपण काय करूया, थोडीशी अगदी जी काही वाटी आहे ना ती गरम करून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल की याचा रंग बदलला आहे, का बदलला आहे? कारण हळद ही चुन्यासोबत रिॲक्ट झाली आहे आणि त्यामुळे त्याला लालसर असा कलर आला आहे. बाकी याच्यामागं असं वेगळं असं डोकं प्लीज लावू नका. बस तुम्ही कधीही बघू शकता, कुंकू बनवायचं असेल हळदीपासनं, त्यामध्ये चुना ॲड केला जातो आणि त्यामुळे त्याचा कलर लाल होतो. आता बघा, मी जसं म्हटलं ना की पाक जास्त शिजायला नको म्हणून आपण इथे अगदी 1 चमचा भरून जे आहे ते पाणी घातले आणि बस आपला गूळ मेल्ट झाला की ही रेमेडी तयार झाली. आता बघा, हे तुम्हाला लावायचं आहे म्हणजे अगदी गरम आणि उकळतं लावायचं नाही. करायला जाऊ एक आणि होईल भलतंच. आपल्याला हे फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड कितपत झालं पाहिजे की जेवढी आपली बॉडी जी आहे ती सहन करेल आणि आपला हात सहन करेल. कारण आपल्याला लावायचं तर हातानेच आहे. असं नको व्हायला की याने जे आहे आपलं दुसरंच भाजून बसेल. कारण याने जे आहे गूळ आहे गरम असतो, त्याने चटका लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला हे बऱ्यापैकी थोडंसं कोमट होऊ द्या, पण एवढंही थंड नको होऊ देऊ की तुम्हाला त्याचं अगदीच थोडंसं शेकलं नाही जाणार. म्हणजे इतपत आपलं ते थंड असायला हवं की ते जे आहे ते शेकलं पाहिजे. आता बघा, जसं जसं हे थंड होत चालतं तसं हे घट्ट होत चालतं आणि आपल्याला कोमटसरच करून घ्यायचं. याचा मस्त असा शेक जिथे आपल्याला लागलं आहे किंवा गुडघेदुखी होत आहे, हात वगैरे दुखत आहे, तिथे आपण इझिली हे लावू शकू. आता फॉर एक्झाम्पल तुमचा हात वगैरे किंवा पाय वगैरे फ्रॅक्चर झालेला असेल आणि जर तो फार दुखत असेल, खरंच थंडीमध्ये ते लागलेलं भरपूर दुखतं, तिथे तुम्हाला हे कोमट असं लावायचं आहे. तुमचा हात बघा, आता माझं बोट व्यवस्थितरित्या ते बिअर करू शकतं आहे, त्यामुळे मी ते व्यवस्थित लावू शकत आहे. जिथे जिथे तुमचं दुखतं आहे, जेवढ्या पॅचमध्ये ते दुखतं आहे तिथे पूर्ण तुम्हाला हे गरम गरम असताना, म्हणजे कसं की तुमचं सहन होईल तितकं गरम असताना तुम्हाला ते लावून घ्यायचं आहे. आता हे असंच उघडं नाही ठेवायचं. याचा चांगला रिझल्ट भेटण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट करायची. घरामध्ये बघा सुती जुना कपडा वगैरे असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो याला बांधून घ्यायचा आहे. अगदी घट्ट असा बांधायचा नाही आहे, पण आपल्याला असं वाटलंही नाही पाहिजे की आपण एक्स्ट्रा काहीतरी इकडे केलं आहे. व्यवस्थितरित्या असा बांधून घ्यायचं. चुना काय करतो माहिती का, चुना हे अगदी असा चिपकून बसतो आपल्याला हाताला आणि ही रेमेडी जर तुम्ही अगदी नेहमी फॉलो केली ना तर तुमचं दुखणं नक्की गायब होईल. पण एवढंही नक्की सांगेल बरं का, सांधिवात कमी करण्यासाठी किंवा सांधिवात कायमचं जाण्यासाठी जगामध्ये अजून ते औषधच आलेलं नाही आहे, पण तो कमी आपण नक्कीच करू शकतो. त्यामुळे कमी करण्यासाठी हे ट्राय नक्की करा. सांधिवात असेल किंवा काही दुखत असेल, हे एक्स्टर्नली तुम्ही नक्की ट्राय करा. गुडघेदुखी होत असेल तिथेही तुम्हाला सेम पद्धतीने अप्लाय करायचं आहे. आता जर तुम्ही यूथ जनरेशन आहात, तुमचंही काही कुठे दुखत असेल, सेम करा. सूज वगैरे आली असेल तिथे म्हणते, जर काही जखम वगैरे असेल तिथे तुम्हाला अप्लाय करायचं नाही आहे. सूजसाठी आपण हे सगळं काही करतो आणि दुखण्यासाठी करतो आहोत. तो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरलेला असेल. तुम्हाला वाटेल की मी बडबड केली आहे, पण मला तुम्हाला एक आणि एक गोष्ट सांगायची होती म्हणून मी आज ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा आणि हो हे करून बघा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप आभार.